स्पायडर प्लांट हा एक खूप लोकप्रिय, सुंदर आणि कमी देखभालीची लो केअर इंडोर प्लांट आहे. त्याचबरोबर तुम्ही आउटडोअर पण ठेवू शकता, जे घराची सजावट वाढवतो आणि हवेचे शुद्धीकरणही करतो. योग्य काळजी घेतल्यास हे रोप खूप जलद वाढते. त्याची काळजी कशी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत. तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर प्रत्येक जे प्लांट आहे ना, त्याच्यासाठी अन्न, पाणी, माती, खत या गोष्टींची जर काळजी घेतली तर कुठलेही प्लांट एकदम छान व्यवस्थित होईल. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या जे प्लांट आहेत यासाठी सूर्यप्रकाश कसा पाहिजे, तर स्पायडर प्लांटला सकाळचा हलका सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा व दुपारचं जे कडक ऊन आहे त्यापासून तुम्ही दूर ठेवा, जेणेकरून आपले प्लांट जे आहेत त्याचे जे पानं आहेत ते पिवळे होऊन जातात आणि आपले प्लांट खराबही दिसायला लागते. त्याचबरोबर या प्लांटला पाणी कसे द्यायचे, तर मातीचा जो वरचा थर आहे 1-2 इंचाचा कोरडा जर दिसला किंवा कोरडा झाला तरच पाणी द्या. सतत ओलसर मातीमुळे याची जी मुळं आहेत ते कुजतात आणि आपले प्लांट खराब किंवा कमजोर होऊ लागते आणि त्याचे पानंही लूज पडतात, जेणेकरून प्लांट दिसायलाही खराब दिसते. त्यानंतर याला माती कशी द्यायची, म्हणजे माती कुठल्या मातीत प्लांट लावायचे हे बघणार आहोत. तर ड्रेनेज चांगले होईल अशा मातीमध्ये आपण हे प्लांट लावायचे आहेत. तर कोणती माती घ्यायची, तर हलकी असायला पाहिजे. बागेची आपली जी गार्डन माती आहे, त्याचबरोबर कोकोपीट आहे, त्याचबरोबर वाळू आहेत, याचे सगळ्यांचे मिश्रण एकत्रित करून या प्लांटची लावायचं. याला कोणते खत द्यायचे, तर महिन्यातून एकदा हलके सेंद्रिय किंवा वर्मी कंपोस्ट द्या. जास्त खत दिल्यास पाने तपकिरी होऊ लागतात आणि जळाल्यासारखी पण दिसतात. हे बघा, याची जी टोकं आहे ती आता उन्हाने खराब होत आहेत. तर जास्त सूर्यप्रकाश मिळाला की पाने अशी व्हायला सुरुवात होते. तर याची तापमान किंवा आर्द्रता कसे पाहिजे, तर सामान्य जर खोली असेल तर यासाठी योग्य आहे तापमान. खूप गरम किंवा थंड हवा, तसेच AC किंवा हीटरच्या थेट संपर्कापासून रोपाचे संरक्षण करा. तर याची छाटणी वगैरे जर म्हणाल तर वेळोवेळी जी सुकलेली पाने आहेत किंवा पिवळी झाली आहेत किंवा थोडी तपकिरी झाली आहे तर ती काढून टाका, कापून टाका. त्यामुळे रोप आपले अस्वच्छ दिसते आणि निरोगी व दाट व्यवस्थित राहील. त्यानंतर रिपोर्टिंग, जेव्हा मुळे कुंडीच्या बाहेर येऊ लागतात किंवा रोप खूप दाट होते, जेव्हा मोठ्या कुंडीत हलवा. साधारणपणे 2-3 वर्षांनी रिपोर्टिंग करायची आहे. त्याचबरोबर कटिंग करून पाण्यात किंवा मातीमध्ये सहज नवीन रोपे तयार होतात. याला एक रनर आहेत, ते रनर येते. आता माझ्या प्लांटला मी तोडून टाकले, नवीन रोपे तयार केली. ते रनर जे आहेत त्यापासूनही आपण नवीन प्लांट तयार करू शकतो. तर पानांच्या ज्या कडा आहेत त्या तपकिरी होत आहेत, ही समस्या जास्त खत किंवा आर्द्रता, अनियमित पाणी, कडक सूर्यप्रकाश यासाठी संतुलित पाणी, हलके खत आणि रोप थेट उन्हापासून दूर ठेवा. तर हे माझे प्लांट आहेत, ते तुम्हाला कसे वाटले, म्हणजे हिरवेगार आहेत का, चांगले दिसते का, आणि माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.